एक नाव झालं, कोणालाही जर साप चावला तर माणूस म्हणतो की डॉक्टर पुंडे साहेबाकडे जा. आमच्या लहानपणी डॉक्टर NG कागणे होते नांदेड, ते आमच्या वाकडचे होते. गावाचं पुनर्वसन झालं म्हणून ते नांदेडला गेले. ते काय फार क्वालिफाईड नसले तरी त्या काळात क्वालिफाईड खूप होते, BAMS. आमच्या कंधार आणि लोह्याच्या कुठल्याही पेशंटला विचारलं कुठं चालला, ते म्हणायच्या कागण्याकडे चाललो. म्हणजे कागणे डॉक्टरांची एवढी प्रसिद्धी होऊन गेली होती. त्या पुढे डॉक्टर पुंडे साहेबांची प्रसिद्धी झालेली आहे. जसं मी डॉक्टर संदीप गोरेंच्या संदर्भाने बोललो, ते डॉक्टर पुंडे साहेबांच्या संदर्भात आहे. आणि पुंडे साहेबांचा सन्मान राष्ट्रपती भवनाने करण्याचं ठरवलं. आणि उद्याच्या 26 जानेवारीला पुंडे सरांना दिल्लीला राष्ट्रपतीकडून निमंत्रण आलं. ही आमच्या जिल्हावासियांसाठी खूप मोठी स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून पुंडे सरांचं देखील या भागाचा आमदार, माजी खासदार म्हणून मी खूप खूप अभिनंदन करतो. गोरे सरांच्या संदर्भात या ठिकाणी अधिकचं बोलणार नाही, खूप मान्यवर बोलणार आहे. हे आपल्या सर्वांची माफी मागून थोडंसं पुढे जाणार आहे. परंतु संदीप गोरे सरांचे आणि माझे जे काही नातं आहे, माझे जे काही संबंध आहेत, त्या संबंधामुळं मी हा कार्यक्रम टाळू शकलो नाही. आणि भविष्यातही गोरे कुटुंबाचा कुठलाही कार्यक्रम टाळता येईल असं मला स्वतःला वाटत नाही, कारण नातं एवढं घनिष्ठ झालंय. ते नातं कायम राहावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि बालन गोरे सरांना आयुष्य लाभावं, त्यांची शताब्दी साजरी व्हावी. शताब्दी साजरी होताना आम्हालाही याच्यामध्ये सहभाग घेता यावा अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला मार्गदर्शनाची गरज पडेल तेव्हा आपल्याकडे येऊ, आपण आम्हाला मार्गदर्शन करा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. कोरडे साहेबांचं एवढं वय झाल्याच्या नंतरही आदरणीय कोरडे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून, कारण आपल्या संस्थेतल्या एका प्राध्यापकाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. आज त्यांची तब्येत फारशी जरी नसली तरी बरीच ठणठणीत आहे, पण तेही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल आदरणीय कोरडे साहेबांचे मनापासून मी खूप खूप या ठिकाणी आभार मानतो. मला इथे येता आलं, मला उपस्थित राहता आलं, गोरे कुटुंबाच्या सोबत मला थोडासा वेळ घालवता आला, याच्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.